हॅलो डिअर स्टुडंट, मी दिगंबर माळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हाला सर्वांना आयडिया आलीच असेल की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेमकं काय सांगणार आहे ते. पण ते सांगण्या अगोदर मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे की देअर इज नो शॉर्टकट फॉर सक्सेस. ही पहिली फ्रेज तुम्ही सगळ्यात पहिले लक्षात घ्या. आणि दुसरी फ्रेज जी मी तुम्हाला सांगतोय की देअर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्ड वर्क. आता हे सांगण्याचं कारण असं आहे की यूट्यूबवर तुम्ही जर जस्ट सर्च केलं ना तर तुम्हाला असे असंख्य व्हिडिओज मिळतील की ज्यामध्ये खूप डिफरंट प्रकारचे क्लेम्स केलेले असतात की तुम्ही एका दिवसामध्ये एवढे मार्क्स मिळवू शकता, 99 मार्क्स मिळवण्यासाठी तुम्ही हे करा, किंवा किती कमी कालावधीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकता याबद्दलचे क्लेम केलेले असतात. सो या ठिकाणी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा कुठल्याही प्रकारचं फॉल्स क्लेम करणार नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला थोडीशी मेहनत करावी लागणार आहे. ओके, थोडीशी तुमच्यामधली जी चिकाटी आहे, डिटर्मिनेशन आहे काहीतरी मिळवण्यासाठीचं, हे तुम्हाला दाखवावं लागणार आहे. तरच जाऊन तुम्हाला पुढच्या 20 दिवसांमध्ये खरंच बायोलॉजीमध्ये 50 मार्क्स हे थिअरी पेपरमध्ये आउट ऑफ 70 मिळू शकतात. सो तुम्ही जर यासाठी रेडी असाल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही बेस्ट स्ट्रॅटेजी सजेस्ट करतोय की ज्यांचं जर इम्प्लिमेंटेशन तुम्ही पुढच्या 20 दिवसांमध्ये व्यवस्थित केलं ना तर गॅरंटीड तुम्हाला 50 मार्क्स मिळू शकतात. आणि हे एक प्रॉपरली माझा जो एक्सपिरियन्स आहे त्या बेसिसवर मी तुम्हाला सांगतोय. मी स्वतः युनिव्हर्सिटी टॉपर आहे आणि मी ज्या काही टिप्स माझ्या एक्झाम प्रिपरेशनच्या वेळेस फॉलो केलेल्या होत्या यातल्या काही टिप्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी सजेस्ट करतोय. सो नक्कीच तुमच्या मनामध्ये सुद्धा बायोलॉजीची भीती असेल आणि तुम्हाला जर प्रचंड टेन्शन आलं असेल की आता आपलं कसं होणार, बोर्ड एक्झामिनेशनमध्ये आपल्याला किती मार्क्स मिळणार आणि जर जास्त मार्क्स हवे असतील तर त्यासाठी काय करायला पाहिजे, यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी 5 नंबरची टिप्स किंवा जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे ती सगळ्यात जास्त महत्त्वाची. ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवात करण्या अगोदर तुम्ही अजूनही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा, कारण की माझ्या चॅनलवर मी जी इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करतो ही सर्व ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असते. फॉल्स क्लेम शक्यतो मी करतच नाही. राईट, चलो. सो सगळ्यात पहिला पॉईंट तुम्हाला या ठिकाणी मी सजेस्ट करतोय. बघा बाळांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोरोना पॅन्डेमिकमुळे गव्हर्नमेंटने जवळपास 25% सिलेबस हा ऑलरेडी रिड्यूस केलेला आहे. ओके, आणि आता तुम्हाला तर क्वेश्चन बँक सुद्धा बोर्डाने प्रोव्हाइड केली आहे. सो त्याच्याबद्दल सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप सारं कन्फ्युजन आहे. सो आता नेमकं तुम्ही कसं अप्रोच केलं पाहिजे तुमचं प्रिपरेशन, जेणेकरून तुम्हाला 50 मार्क्स हे नेक्स्ट 20 डेजमध्ये मिळू शकतात, यासाठीचं प्लॅनिंग बघूया. बघा, तुम्ही ही जी एक्झाम आहे बोर्ड एक्झाम, हिला तुम्ही एखाद्या एनिमी प्रमाणे ट्रीट करा. ओके, एखाद्या शत्रूप्रमाणे ट्रीट करा. आता मी असं का सांगतोय, बघा ज्यावेळेस एखादी क्रिकेट मॅच असते, बघा त्याचं पण एक्झाम्पल घेऊ शकतो. क्रिकेट मॅचमध्ये एक समजा ए टीम आहे आणि बी टीम आहे. सो ए टीम काय करते, बी टीमचे जे विकनेसेस आहे त्यांना सगळ्यात अगोदर आयडेंटिफाय करते. ओके, त्या आयडेंटिफाय केल्यानंतर त्या विकनेसवर काम करते आणि स्वतःला स्ट्रॉंग बनवते. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा काय करा, तुमचा जो बोर्ड पेपर आहे त्याचा अगोदर जो पॅटर्न आहे त्याला प्रॉपरली अनालाइज करा. तुम्ही बोर्ड पेपरचा जर पॅटर्न व्यवस्थित बघितला तर सर्व विद्यार्थी सगळ्यात पहिले प्रिपरेशन करायला सुरुवात कुठून करतात माहिती आहे का, हाय वेटेज टॉपिक्स, ज्यांना सगळ्यात जास्त मार्क्स आहेत असेच टॉपिक सगळ्यात पहिले करतात. म्हणजे त्याच्यामध्ये 4 मार्क्सचे क्वेश्चन्स करतील, 3 मार्क्सचे क्वेश्चन्स करतील. आणि या ठिकाणी प्रॉब्लेम असाच होतो की या क्वेश्चन्सला प्रिपेअर करण्यासाठी वेळ प्रचंड जातो, बरोबर आहे. त्यामुळे तुमची स्ट्रॅटेजी या ठिकाणी फ्लॉप होते आणि मग परत डिप्रेशन, टेन्शन वाढत जातं आणि काहीच झालं नाही म्हणून एक निगेटिव्हिटी आतमध्ये प्रोड्यूस झाली की मग त्या पेपरचा त्या ठिकाणी काय म्हणूया आपण बट्ट्याबोळ झाला म्हणून समजाच, म्हणजे त्या पेपरला आपल्याला चांगले मार्क्स मिळत नाही. राईट, सो या ठिकाणी मी तुम्हाला थोडासा वेगळा आणि आउट ऑफ बॉक्स विचार करायला लावणार आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या क्वेश्चन पेपरसाठी जे काही MCQs असतात, ओके, आणि व्हेरी शॉर्ट आन्सर्स असतात, हे तुम्हाला प्रिपेअर करायचे. आता हे कसे प्रिपेअर करायचे यासाठी तुमच्यामध्ये पेशन्स पाहिजे. मी आधीच सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी मी काही फॉल्स क्लेम करत नाहीये, व्यवस्थितपणे ऐका. सगळ्यात पहिले तुम्हाला MCQ जी काही महाराष्ट्र स्टेट बोर्डने तुम्हाला क्वेश्चन बँक दिली आहे ना, त्या क्वेश्चन बँकमधून सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले MCQ प्रिपेअर करायचे. ओके, मी इथे मार्कर थोडा वेगळा सिलेक्ट करतो. सो क्वेश्चन बँकमध्ये जेवढे पण MCQ तुम्हाला दिलेले आहे ते सगळे करायचे. ओके, आता मला सांगा हे सर्व MCQ करायला तुम्हाला किती वेळ लागेल? फार तर प्रत्येक चॅप्टरमध्ये 8 to 10 MCQ दिलेले आहे. सर्व क्वेश्चन बँकमधले MCQ जरी करायचे म्हटले ना तर एखादा चांगला विद्यार्थी असेल, ओके, चांगला म्हणजे
थोडा हुशार असेल, डिसिप्लिन्ड असेल, तर तो मला नाही वाटत 2 तासापेक्षा जास्त वेळ त्याला लागू शकतो. मी खूप जास्त बोलतोय. ओके. आणि जर एखादा ॲव्हरेज विद्यार्थी असेल त्याला सुद्धा कदाचित 3 ते 4 तास लागू शकतात. लिटरली मी जे MCQ सॉल्व्हिंग सेशन घेतो ना, तिथे विद्यार्थी 1-1 तासामध्ये 60-60, 70-70 MCQ आरामशीर सोडवतात. ओके. सो त्या कॅल्क्युलेशनप्रमाणे क्वेश्चन बँकमधले MCQ तुमचे 2 ते 3 तासामध्ये व्हायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला टेक्स्ट बुकमध्ये ओके एक्सरसाइज दिलेली आहे प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी. ओके. त्याच्यामध्ये सुद्धा MCQज आहेत. ते सुद्धा तुम्हाला सगळ्यात पहिले करायचे. तुम्ही बघा हा कॅल्क्युलेशन मी कसं सांगतोय. सगळ्यात पहिले तुम्ही क्वेश्चन बँकमधले सर्व MCQ करा. टेक्स्ट बुकमधले सर्व MCQ करून टाका. ओके. आणि त्यानंतर बाळांनो, तुमच्याकडे जर MST CETचं प्रिपरेशन करण्यासाठी एखादं कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचं बुक असेल, तर पुढच्या 20 दिवसांसाठी एक चांगली सवय लावा. ती सवय काय माहिती आहे तुम्हाला? दररोज प्रत्येक चॅप्टरमधले ॲटलिस्ट कमीत कमी 10 MCQ सोडवा. ओके. आता तुम्हालाही माहिती आहे 10 MCQ सोडवायला किती वेळ लागणार आहे? काहीच वेळ लागत नाही. तुम्ही जास्त पण सोडवू शकता, पण मी तर 10च रेकमेंड करतोय. सो तुम्ही जर या 3 गोष्टी व्यवस्थित केल्या ना बाळांनो, सो तुमचं जे हे MCQचे 10 मार्क्स आहे ना, ते आजच कन्फर्म होतील. ओके. जेव्हा तुमचे हे सर्व MCQ प्रिपेअर होतील. कारण की मोस्ट ऑफ द टाईम MCQज हे तुम्हाला असं चान्सेस आहेत क्वेश्चन बँकमधून विचारले जाऊ शकतात किंवा टेक्स्टबुकमधून विचारले जाऊ शकतात. आणि आपण थोडीशी सेफ्टी म्हणून किंवा एक्स्ट्रा केअर म्हणून हे 10 जे MCQ मी तुम्हाला सांगतोय रेग्युलरली सॉल्व्ह करायला, हे तुम्हाला तुमच्या MST CETसाठी जे बुक तुम्ही प्रिपेअर करता आहात कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचं, मी रेकमेंड करेल तुम्हाला टार्गेटचं ट्रायम्फ पब्लिकेशनचं बुक बेस्ट आहे. त्यातून 10-10 MCQ सोडवा दररोज. ओके. असे तुमचे 200 MCQ होऊन जातील. टेक्स्टबुकमधले साधारण 150 MCQ होऊन जातील आणि क्वेश्चन बँकमधले 100 MCQ. असं जर कॅल्क्युलेशन केलं तर तुमचे नाही म्हटले तरी सुद्धा 500च्या आसपास MCQ जर सॉल्व्ह होत आहेत पुढच्या 20 दिवसांमध्ये आणि वेळ फार कमी लागतोय, तर तुम्हाला या ठिकाणी 10 मार्क्स कन्फर्म झाले. समजलंय सगळ्यांना? पहिली गोष्ट MCQ कन्फर्म करा, 10 मार्क कन्फर्म करा. इथे मार्क्स वजा होतच नाही का जर तुमचं उत्तर बरोबर असेल तर. ओके. एक तर पूर्ण 1 मार्क मिळतो कारण की रेड्यूस करायला तिथे काही स्कोपच नाहीये ना. सेकंड थिंग, व्हेरी शॉर्ट आन्सर. ओके. आता व्हेरी शॉर्ट आन्सर म्हणजे काय? ज्या ठिकाणी तुम्हाला एक तर डेफिनेशन विचारलेली असते किंवा एखादा शॉर्ट फॉर्म विचारलेला असतो किंवा एखादा एक्झाम्पल विचारलेलं असतं किंवा एखाद्या एन्झाईमचं नाव विचारलेलं असतं. ओके. आता हे कसं करणार? परत त्याला ही स्ट्रॅटेजी फॉलो करायची. पहिली गोष्ट, क्वेश्चन बँकमध्ये जेवढे पण व्हेरी शॉर्ट आन्सर दिलेले त्याचे उत्तर पण दिलेले, ही चांगली गोष्ट आहे. ओके. ती करून टाका. सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, टेक्स्ट बुकमध्ये जेवढे पण एक्सरसाइजमध्ये व्हेरी शॉर्ट आन्सर्स आहेत ते करून टाका. ओके. आता हे करायला तुम्हाला किती दिवस लागणार? फार फार तर 1 दिवस लागणार. ओके. आता हे बघा, बोर्ड एक्झामचं प्रिपरेशन करताय म्हटल्यावर थोडंसं डिटर्मिनेशन, डेडिकेशन पाहिजे की नाही? थोडा हार्डवर्क घेण्याची तयारी हवी की नाही? त्याच्यामुळे 1 दिवस लागेल. सो 1 दिवसामध्ये तुमचे व्हेरी शॉर्ट आन्सर्स होऊन जातील. बरोबर आहे. आणि प्लस तुम्हाला या ठिकाणी मी जे काही नोट्स मिळतात मार्केटमध्ये तुम्ही घेत असाल ना किंवा तुम्हाला तुमच्या कोचिंग क्लासेसमधून मिळत असतील. सो ज्या काही नोट्स मिळतात त्या नोट्समध्ये सुद्धा ॲडिशनली काही व्हेरी शॉर्ट आन्सर्स दिलेले असतात. ओके. ते जर तुम्ही एक्स्ट्रा त्या ठिकाणी प्रिपेअर केले तर तुम्ही या ठिकाणी सेफ होता ह्या 8 मार्कांसाठी. सो आता तुम्ही बघा, जवळपास 10 अधिक 8 मार्क हे तुमचे फक्त 2 दिवसांमध्ये तुम्हाला मिळू शकतात. यासाठी तुम्ही काहीच जास्त एफर्ट्स घेण्याची गरज नाही आहे. फक्त आणि फक्त व्यवस्थितपणे प्रत्येक MCQ सॉल्व्ह करा, त्याचे आन्सर्स बघा. व्हेरी शॉर्ट आन्सर्स हे तुम्हाला 2 दिवसामध्ये किती मार्कांपर्यंत पोहोचले बाळांनो तुम्ही? 18 मार्कांपर्यंत पोहोचलो बघा. हां. आता काही जण म्हणतील सर हे खरंच मिळतील का? येस बडीज, का नाही मिळणार? तुम्ही जर व्यवस्थित करत असाल तर नक्की मिळतील. हा झाला माझा पहिला पॉईंट. असे टोटल 5 पॉईंट्स आहेत आणि प्रत्येक पॉईंटमध्ये मी तुम्हाला एकदम लॉजिकली एक्सप्लेन करून सांगितलं की तुम्हाला ते मार्क्स कसे मिळतील. आता आपण दुसऱ्या याच्याकडे जाऊया. सेकंड बघा बाळांनो, पेपर कुठला आहे? बायोलॉजीचा पेपर आहे. राईट. आता मला सांगा, बायोलॉजीच्या पेपरमध्ये जर तुम्ही डायग्राम्स नाही काढला तर काय उपयोग आहे? सो माझं एक सिम्पल इक्वेशन आहे की बायोलॉजी इज इक्वल टू डायग्राम्स. दॅट्स इट. तुम्ही जर पेपरमध्ये थिअरी कमी लिहिली तरी चालेल, पण डायग्राम जास्तीत जास्त काढा. आता डायग्राम्सचे क्वेश्चन्स कसे येतात ते पहिले अगोदर समजून घेऊया. बघा बाळांनो, डायग्राम तुम्हाला बऱ्याच वेळेस एक सेपरेट क्वेश्चन येतो 2 मार्कासाठी, एक सेपरेट क्वेश्चन येतो 3 मार्कासाठी की जिथे तुम्हाला फक्त आणि फक्त डायग्रामच काढायची असते. बरोबर आहे. म्हणजे एक अंदाज आहे की 5 मार्कासाठी तुम्हाला डायग्राम्सचा डेडिकेटली क्वेश्चन त्या ठिकाणी येऊ शकतो की तिथे फक्त तुम्हाला डायग्राम काढायची आहे, प्रॉपर 4 लेबल्स करायचे आहेत जे डायग्रामसाठी मेन आहेत आणि तिथे तुम्हाला ते पूर्ण मार्क्स मिळतील. ओके. आता मला सांगा, तुम्ही जर पूर्ण टेक्स्ट बुक बघितलं तर त्या टेक्स्ट बुकमध्ये ज्या इम्पॉर्टंट डायग्राम्स आहेत त्यांची संख्या किती असू शकते? ओके. मी तुम्हाला इम्पॉर्टंट डायग्राम्ससाठी एक डायग्राम बुक पण दिलेली आहे, त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एकदा नक्की चेक करा. त्याच्यात एकदम PDF फाईल दिली आहे, त्याच्यात सर्व इम्पॉर्टंट डायग्राम्स आहे, ड्रॉ करायला जागा पण आहे, त्याची प्रिंट मारा आणि तिथे डायग्राम्स ड्रॉ करा. राईट. सो तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं ना तर त्या डायग्राम बुकमध्ये तुम्हाला साधारण एक मी 60 ते 70 डायग्राम्स अप्रॉक्सिमेटली दिल्या. बघा, आता कितीही ॲव्हरेज मुलगा असला तरी वर्षभर कितीही नाही म्हटलं तर त्याच्या
15 ते 20 डायग्राम्स नक्कीच अशा असतात की ज्या त्याला येत असतात प्रॉपरली. ओके, सो आपण इथे या ठिकाणी 20 डायग्राम जरी कन्सिडर केल्या तर तुम्हाला 20 डायग्राम्स आत्ताच्या क्षणाला तुम्ही व्हिडिओ बघताय ना तरी तुम्हाला येत असतील, की ॲटलिस्ट तुम्हाला डायग्राम ड्रॉ करता येत असेल, त्याचे 4-5 लेबल्स तरी माहिती असतील. बरोबर आहे. पण समजा तुम्ही असंही गृहीत धरा की तुम्ही काहीच नाही केलंय. ओके, तुम्हाला काहीच येत नाहीये. तुम्हाला फक्त आणि फक्त पुढचे 2 दिवस डायग्राम्सच ड्रॉ करायचे, काहीच करायचं नाहीये. ओके, सो पुढचे 2 दिवस तो तुम्ही डायग्राम ड्रॉ केले तर पहिली गोष्ट हे 5 मार्क तुमचे या ठिकाणी कन्फर्म होतात. ओके, त्यासोबत बाळांनो जे 3 मार्काचे प्रश्न आहेत, ओके, जे 4 मार्काचे प्रश्न आहेत, यामध्ये सुद्धा तुम्हाला डायग्राम्स या काढाव्या लागतात ना, जरी तो थेरॉटिकल प्रश्न असेल तर. सो 4 मार्काच्या क्वेश्चनमध्ये 1 मार्क तुम्हाला डायग्राम देऊन जाते. असे तुम्हाला 3 क्वेश्चन्स अटेम्प्ट करावे लागणार आहेत. ओके, सो त्या ठिकाणी तुम्हाला 3 मार्क्स झालेत. 3 मार्काच्या क्वेश्चन्समध्ये किंवा 2 मार्काच्या क्वेश्चन्समध्ये पण डायग्रामला काहीतरी थोडंफार वेटेज असतं की नाही. सो असं जर कॅल्क्युलेट केलं तर मी इथे अजून 5 मार्क कन्सिडर करतो. मी फार कमी पकडतोय, यापेक्षा जास्तच मार्क्स असणार आहे डायग्राम्सला, पण मी या ठिकाणी तुम्हाला एक थोडंसं बरं वाटावं म्हणून मी 10च मार्क पकडतोय. आता बघा हा आपण किती मार्कांपर्यंत पोहोचलोय आणि किती दिवस झालेत. टोटल दिवस झालेत बाळांनो 4. ओके, 4 दिवसांमध्ये ते अगोदरचे 18 मार्क आणि इथे डायग्रामचे पकडले तर साधारण 28 मार्कांपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात तुमच्या 70 मार्कांपैकी. किती दिवसांमध्ये? फक्त 4 दिवसांमध्ये. बाळांनो असा कुठलाच वेगळा प्लॅन नाहीये की जिथे तुम्ही 4 दिवसांमध्ये जवळपास 28 मार्क म्हणजे अप्रॉक्सिमेटली पकडली तर 30 मार्कांपर्यंत पोहोचू शकत नाही. पॉसिबलच नाहीये, कुठलंच नाही. तुम्ही जर हाय वेटेज टॉपिक करत बसले तर तुम्हाला 4 दिवस काय जास्त दिवस लागले. 4 दिवसात आमचा एक चॅप्टर सुद्धा होत नाही असे काही काही मुलं सांगतात. सर एक्झाम असली ना की त्याच्या आदल्या दिवशी आम्ही अभ्यासाला लागतो. जर कोचिंग क्लासमध्ये किंवा कुठे जर कॉलेजला पेपर असेल तर आदल्या दिवशी आम्ही अभ्यास करतो, असं एकंदरीत मुलांचं मत असतं आणि एक चॅप्टर सुद्धा आमचा व्यवस्थित होत नाही. सो आता इथं बघा ही स्ट्रॅटेजी तुम्ही इम्प्लिमेंट केली ना तर 4 दिवसात तुम्ही 30 मार्कांपर्यंत पोहोचू शकता. किती? फक्त 3च गोष्टी केल्यात, MCQ, व्हेरी शॉर्ट आन्सर आणि डायग्राम्स. राईट. तिसरा पॉईंट बघायचा आहे ना, चलो आगे जाएंगे. तिसरा पॉईंट बाळांनो, तुम्ही काय करता माहिती का, सिलेबसमध्ये जे हाय वेटेजवाले टॉपिक्स आहेत ना सगळ्यात पहिले ते करायला सुरुवात करता. मी तर म्हणतो याच्या उलट विचार करा. सगळ्यात पहिले जे स्मॉल वेटेजवाले टॉपिक्स आहेत ना ते पहिले करा. कारण की का माहिती आहे का, स्मॉल वेटेजवाले टॉपिक्स जे असतात त्यांना प्रिपेअर करायला खूप कमी वेळ लागतो. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही क्युम्युलेटिव्ह इफेक्ट बघितला म्हणजे जेवढे स्मॉल चॅप्टर, समजा तुम्ही 5 स्मॉल चॅप्टर्स केले आणि 2 मोठे चॅप्टर्स केले तर वेटेज म्हणजे मार्क्स जास्त मिळण्याचे चान्सेस कशामध्ये असतात? स्मॉल चॅप्टर्समध्ये असतात. कारण की मल्टिपल तुम्हाला त्या ठिकाणी जास्त क्वेश्चन्स अटेम्प्ट करायची एक काय म्हणूया त्या ठिकाणी एक प्रोव्हिजन मिळते. जास्त चॅप्टर्स प्रिपेअर झाल्यामुळे क्वेश्चनची त्या ठिकाणी रेंज वाढते आणि त्यामुळे चान्सेस जास्त असतात मार्क्स मिळण्याचे. समजतंय? म्हणून मी तुम्हाला आधी रेकमेंड केलं की तुम्ही स्मॉल चॅप्टर्स पहिले प्रिपेअर करा. आता हे स्मॉल चॅप्टर्स कुठले आहेत बघा, तुम्ही जर MST CET 2020 बोर्ड एक्झाम 2021 साठी प्रिपेअर करत असाल ना तर या ठिकाणी तुम्ही चॅप्टर्सची लिस्ट बघा जरा एकदा. ओके, सो गव्हर्नमेंटने काय केलंय, तुमचं खूप छान काम केलंय. या चॅप्टर्स मधले मोस्ट ऑफ टॉपिक डिलीट करून टाकलेत. बघा 5वा चॅप्टर यातून तुम्हाला काहीच म्हणजे आता मोजके 2-3 टॉपिक्स तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. 6वा चॅप्टर प्लांट वॉटर रिलेशन, याच्यामध्ये तर फक्त तुम्हाला इन 2च टॉपिक प्रिपेअर करायचे. 7वा चॅप्टर यात फक्त 5 ग्रोथ हॉर्मोन्स आहेत तेवढेच प्रिपेअर करायचे आहेत. ओके, 13 नंबरचा चॅप्टर खूप कमी टॉपिक्स आहेत. 14व्या नंबरच्या चॅप्टर्समध्ये फक्त एकच टॉपिक प्रिपेअर करायचा. तुम्हाला हे सगळं माहिती आहे डिलीटेड कुठले, मी त्याच्यात जास्त डिटेलमध्ये जात नाहीये. आणि 15 नंबरचा चॅप्टर पण या ठिकाणी तुम्हाला खूप कमी टॉपिक्स त्या ठिकाणी इम्पॉर्टंट जे आहेत ते प्रिपेअर करायचे. सो तुम्ही इथे जरा बघा त्यांचं वेटेज बघा, जर तुम्ही 2021 साठी प्रिपेअर करत असाल. ओके, सो या ठिकाणी 4, 5, 5, 3, 3, 3. ओके, यांची जर तुम्ही ॲडिशन केली बाळांनो, ही ॲडिशन किती येते माहिती आहे, तुम्ही बघितली केली कधी? ओके, सो आता ही ॲडिशन करून बघा जरा एकदा. ही ॲडिशन बाळांनो तुमची जवळपास येते 23 पर्यंत. ओके, मी या ठिकाणी काही करत बसत नाही, माझ्याकडे व्हॅल्यूज लिहिलेले आहे. 23 पर्यंत ॲडिशन येते. तरी एकदा व्हेरीफाय करूया. तरी 9, 5, 14, 5, 19 आणि 23 बरोबर आहे. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर विथ ऑप्शन जर विचार केला तर विथ ऑप्शन या चॅप्टरचं वेटेज आहे 32. ओके, आता मला सांगा हे जे चॅप्टर्स मी इथे मेन्शन केले हे फक्त 6 चॅप्टर आहे. हे चॅप्टर्स प्रिपेअर करायला तुम्हाला किती वेळ लागेल? आणि हे सगळे छोटे छोटे चॅप्टर आहे, जास्त मोठे नाही आहेत. हे चॅप्टर्स प्रिपेअर करायला बाळांनो तुम्हाला फार तर माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे 4 डेज त्या ठिकाणी इनफ आहेत, जर तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं तर. ओके, 4 डेज. एखादा मुलगा खूपच स्लो आहे, समजा मी त्याला अजून 2 दिवस देतो. ओके, 6 डेज म्हणजे एका आठवड्यामध्ये तुमचे हे 6 चॅप्टर्स होऊ शकतात आणि हे चॅप्टर्स तुम्हाला 23 मार्क्स ओके
म्हणजे जे कंपल्सरीच आहेत आणि 32 विथ ऑप्शन आहे. आता काही जण आर्ग्युमेंट करतील याच्यामध्ये, सर यातले काही क्वेश्चन MCQला येतील, काही क्वेश्चन त्या ठिकाणी डायग्राम्सला येतील, बरोबर आहे, काही क्वेश्चन व्हेरी शॉर्टमध्ये येतील. तुम्ही असं कसं सांगताय, म्हणजे इकडे पण मार्क्स पकडताना इकडे पण. आता बघा इथे पण एक थोडासा ट्विस्ट आहे. इथे 23 मार्क्स आहे ना, मी असं कन्सिडर करतो की अगोदर जे तुम्हाला 2 मी जे सांगितलं MCQ व्हेरी शॉर्ट आन्सर आणि डायग्राम त्यातले अर्धे मार्क गेले समजा तिथे, असं कन्सिडर करूया. इथे तुम्हाला फक्त आणि फक्त 10च मार्क्स मिळतात. ओके, किती मार्क्स मिळतात? 10, जे थेरीशी रिलेटेड आहे. आता या चॅप्टर मधले क्वेश्चन्स कुठले येतात तर 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे, 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. ओके, हे क्वेश्चन्स तुम्हाला या चॅप्टरमध्ये विचारण्याचे चान्सेस जास्त असतात, याच चॅप्टरमधून येतात. सो तुम्हाला किती मार्क्स पकडतोय? फक्त मी 10 मार्क्स पकडतोय. बघा आपण मागच्या स्लाइडला किती मार्कांपर्यंत आलो होतो? मागच्या स्लाइडला आपण आलो होतो जवळपास 28 मार्क्स, ज्याला मी अप्रॉक्सिमेटली 30 केलं होतं. सो आता या ठिकाणी तुम्ही जर पकडलं, बघा MCQचे 10 मार्क्स झाले, ओके, व्हेरी शॉर्ट आन्सरचे 8 मार्क्स झाले आणि या ठिकाणी डायग्रामचे तुमचे 10 मार्क्स पकडले मी आणि या ठिकाणी तुमचे व्हेरी शॉर्ट आन्सर जे प्युअरली थेरॉटिकल क्वेश्चन्स आहे ते 23, मी 10च पकडतोय. सो हे 10 पकडूया. किती झाले मला सांगा? 10 अधिक 8 18 अधिक 10 28 अधिक 10 38, म्हणजे साधारण एक 40 मार्कांपर्यंत तुम्ही पोहोचले. किती दिवसांमध्ये? 6 दिवस जर पकडले तर साधारण एक 10 दिवसांमध्ये. ओके, 10 डेजमध्ये. राईट? कळतंय मी काय म्हणतोय ते? समजते, माझी स्ट्रॅटेजी समजते तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्ही प्लॅन करा. आता चौथी गोष्ट, मग सर हाय वेटेज करायचेच नाही का? असं नाही म्हणत आहे मी. व्हिडिओ संपला कुठे आहे अजून? बघा ना जरा एकदा. आता बाळांनो तुमचे एकदा स्मॉल चॅप्टर झालेत ना, काय होतं स्मॉल चॅप्टर्स केल्यामुळे आपल्यामध्ये एक कॉन्फिडन्स येतो. अरे बापरे, माझे 6 चॅप्टर झाले बरं का. एक बरं वाटतं ना सायकोलॉजिकली, की आता माझा बऱ्यापैकी अभ्यास होत चाललाय. आता हाय वेटेजकडे लागायचं. हाय वेटेज टॉपिक्समध्ये बाळांनो काही काही पॉईंट्स असतात की जे आपल्याला ऑलरेडी येत असतात, काही येत नसतात. जे येत नाही त्याच्यावर व्यवस्थित काम करा, जे येत आहेत त्यांची प्रॉपरली रिव्हिजन करा. हे तुम्हाला मी सांगणारच आहे. आता हाय वेटेज टॉपिक्स तुम्ही कुठले कुठले प्रिपेअर करणार बघा. चॅप्टर नंबर 1 आहे, 2 आहे, हे सगळ्यात हाय वेटेज टॉपिक्स आहेत. 8 आणि 9 हे सुद्धा हाय वेटेज टॉपिक्स आहे. याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेटेज तर तुमचं 8 आणि 9 या 2 चॅप्टर्सला आहे, बरोबर. त्यानंतर पाठोपाठ 1 आणि 2 नंबरचा चॅप्टर आहे. आता या चॅप्टरचं जरा एकत्रित जरा तुम्ही बघितलं तर यांचं जे एकत्रित वेटेज आहे बाळांनो ते मी कॅल्क्युलेट केलं. याचं काहीतरी 27 येतं आणि विथ ऑप्शन इथे काहीतरी 37 येतं. ओके, 37. आता बघा बाळांनो, हे सर्व जे चॅप्टर्स आहेत ना यांचे क्वेश्चन्स कुठे येऊ शकता माहिती आहे तुम्हाला? लॉंग आन्सर क्वेश्चन्स, म्हणजे जो 4 मार्काचा प्रश्न येतो ना तिथे, किंवा 3 मार्कांसाठी येऊ शकतो. 3 मार्क्स आणि 4 मार्क्ससाठी तुम्हाला हे चॅप्टर्स व्यवस्थित करायचे. समजतंय? ओके, आता या चॅप्टरला प्रिपेअर करण्यासाठी ऑब्व्हियसली हाय वेटेज टॉपिक्स आहे. तुम्ही जर टेक्स्टबुक उघडून बघितलं तर 30-30, 40-40 पानांचे चॅप्टर्स आहेत हे. यांना प्रिपेअर करायला तेवढा वेळ पण जास्त लागेल ना. सो हे चॅप्टर सगळे ऑन ॲन ॲव्हरेज एका चॅप्टरला तुम्ही जर या ठिकाणी 2 to 3 डेज जरी डेडिकेट केले बाळांनो, तर इथे तुम्हाला 4 चॅप्टर प्रिपेअर करायचे आहेत. सो या 4 चॅप्टरसाठी मी 10 to 12 डेज या ठिकाणी तुम्हाला डेडिकेट करायला सांगेल. पण आता विषय असा आहे की सर तुम्ही तर 20 डेजच बोलले होते. माझं तर कॅल्क्युलेशन 10 दिवसांचंच आहे. 10 दिवस पण खूप झालेत रे. बोर्डाच्या एक्झामच्या वेळेस मुलं अक्षरशः 2 दिवसाची सुट्टी असते, त्या 2 दिवसांमध्ये पूर्ण सिलेबस प्रिपेअर करतात, बरोबर आहे. सो इथे तुम्हाला 4 चॅप्टर प्रिपेअर करायचे आहेत. सो 4 चॅप्टरसाठी किती वेळ लागला पहिला त्याचं कॅल्क्युलेशन मी करण्यापेक्षा तुम्ही केलेलं बेटर राहील. सो माझं तर कॅल्क्युलेशन आहे की हे चॅप्टर 4 तुम्ही जर 2-2 दिवसांचा जरी एक चॅप्टर पकडला तरी साधारण एक 8 दिवसांमध्ये हे चॅप्टर व्हायला काही हरकत नाहीये. सो 8 डेजमध्ये तुम्हाला हे पुढचे चॅप्टर्स त्या ठिकाणी प्रिपेअर करायचे. सांगा मला तुम्ही कितीपर्यंत आले? सो तुम्ही आता आलेले आहेत बाळांनो 18 दिवसांपर्यंत. ओके, आणि इथे सुद्धा मी तेच लॉजिक अप्लाय करतोय की इथे तुम्हाला 27 मार्क्स दिसत आहेत, बरोबर आहे. सो हे 27 जे मार्क्स आहे इथे ते पूर्ण न पकडता मी अर्धेच मार्क्स पकडतोय. ओके, तर या ठिकाणी मी फक्त 12च मार्क्स पकडतोय की तुम्हाला थेरॉटिकली 12च मार्क्स मिळतील. ओके, सो तुम्ही आले का? क्रॉस झाले की नाही? मागे 40 तुमचं वेटेज आलं होतं मागच्या स्लाइडला, बरोबर आहे. इथे तुम्ही 40 पर्यंत पोहोचले होते आणि आता मला सांगा हे 12 जर ॲड केले त्याच्यामध्ये तर तुम्ही कितीपर्यंत पोहोचले? 52 पर्यंत. किती दिवस झालेत? 18 दिवस झाले. मग सर आता हे तर कळालंय आम्हाला, बरोबर आहे. सो इथपर्यंत तुम्ही येणार आहे. आता मला सांगा याच्या पुढे तुम्ही करणार काय? की जो तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो 5वा पॉईंट प्रचंड महत्त्वाचा आहे. या व्यतिरिक्त बाळांनो जे चॅप्टर्स मी इथे तुम्हाला सांगितलेले नाही, मग ते करायचं नाही का? असं नाहीये. ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे करायचं आहे. माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही प्लीज जर प्रयत्न केला 70 आउट ऑफ 70 साठी तरी सुद्धा तुम्हाला बायोलॉजीमध्ये 70 आउट ऑफ 70 मिळू शकतात. जर तुम्ही प्रॉपरली मी सांगितलं त्याप्रमाणे अगोदर तुमचे बेसिक मार्क्स त्या ठिकाणी सिक्युअर करून घेतले आणि मग जे एक्स्ट्राचे टॉपिक्स आहेत त्यामध्ये खूप सारे टॉपिक्स आहेत जे मी तुम्हाला सांगितले पण नाहीये. इनहेरिटन्स व्हेरिएशन असेल, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स असेल, एनहान्समेंट असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, हे सुद्धा इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत बाळांनो. हे चॅप्टर्स जर तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केले तर तुम्ही 70 मार्क्स हे आउट ऑफ त्या ठिकाणी 70 मार्कांपैकी मिळवू शकता. पूर्ण मार्क्स सुद्धा बायोलॉजीमध्ये मिळतात
जर तुम्ही प्रॉपरली आन्सर्स लिहिले असतील, प्रेझेंटेशन तुमचं चांगलं असेल, जे विचारलं आहे तेवढंच व्यवस्थितपणे पॉईंट वाईज मेन्शन केलेलं असेल, तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी 70साठी सुद्धा जाता येऊ शकतं. आणि माझं तर म्हणणं हेच आहे की तुम्ही 70साठीच प्रयत्न करा. ओके, 70साठीच प्रयत्न करा. गरजेचं नाही की जेवढे चॅप्टर मी सांगितले तेवढेच केले पाहिजे. तुम्ही सर्व चॅप्टर्स बायोलॉजीचे जेवढे आहेत तेवढे प्रिपेअर करा. आणि बाळांनो, तुम्हाला सगळ्यांना ही म्हण तर ऑलरेडी माहिती असेल की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, बरोबर ना? ही एक इम्पॉर्टंट फ्रेज आहे. जेवढी जास्त प्रॅक्टिस तुम्ही करणार बाळांनो, तेवढी जास्त तुमची त्या ठिकाणी तयारी होणार आहे. म्हणजे तुम्हाला हे सर्व जे काही मी सांगितलंय हे सगळं वाया जाईल बाळांनो, जर तुम्ही रिव्हिजन नाही केली तर. ओके, रिव्हिजन केले नाही. आणि नेहमी लक्षात ठेवा, माणूस हा त्याच्या कॉन्फिडन्समुळे म्हणजे विचारांमुळे त्या ठिकाणी मोठा होत असतो. आज जेवढे पण सक्सेसफुल लोक आहेत बाळांनो, त्यांच्यामध्ये फिजिकली बघायला गेलं तर आपल्यासारखं सगळंच आहे. आपल्यापेक्षा वेगळं काही आहे का? पण तरी सुद्धा आज ते उच्च पदावर का आहेत? एखादा विद्यार्थी जेव्हा टॉपर येतो ना, तो टॉपर का येतो? कारण की त्याच्या डोक्यामध्ये सारखं सारखं तेच चालू असतं की मला या अपकमिंग एक्झाममध्ये टॉपर यायचं आहे, मला या अपकमिंग एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवायचे. आणि तो एक कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये जो बिल्डअप झालेला असतो ना, तो कॉन्फिडन्स त्याला खरंच ते मिळवून देतो. त्याच्यामुळे आजपासून तुम्ही हा प्लॅन इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा. मी जेवढे दिवस दिले गरजेचं नाही की तेवढ्याच दिवसात तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला मी MCQला 2 दिवस दिले तर तुम्ही एका दिवसात पण ते इम्प्लिमेंट करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. फास्ट करण्याचा प्रयत्न करा आणि रिव्हिजनला जास्तीत जास्त दिवस द्या. माझ्या कॅल्क्युलेशनप्रमाणे 2 दिवस मी तुम्हाला रिव्हिजनसाठी या ठिकाणी स्पेअर ठेवलेले होते. ओके, मी तर म्हणेल जेवढं वाचून झाले त्याची रिव्हिजन तर फटाफट करा आणि त्याच दिवशीच करा. म्हणजे तुम्हाला याचे अजून चांगले रिझल्ट्स त्या ठिकाणी बघायला मिळतील. कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे. अजिबात निगेटिव्ह होऊ नका, अजिबात डिप्रेस होऊ नका. एक्झाम हा तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे, पूर्ण आयुष्य नाहीये. एक्झाम तुम्ही किती हुशार आहात किंवा किती मठ्ठ आहात हे अजिबात डिसाईड करत नाही. ओके, एक्झाममुळे एखादा व्यक्ती खरंच खूप कॅलिबर आहे किंवा एखाद्याला खूप काहीच येत नाही असं अजिबात त्या ठिकाणी प्रेडिक्ट करणं चुकीचं आहे. एक्झामला मार्क्स मिळवणं हे एक स्किल आहे आणि ते स्किल तुम्हाला अडॉप्ट करता येऊ शकतं बाय प्रॅक्टिस, बाय रिव्हिजन, दॅट्स इट. बाकी त्याच्या वेगळून तुम्ही किती हुशार आहात हे अजिबात त्या ठिकाणी डिसाईड होत नाही. त्याच्यामुळे एक्झाम तुम्ही फक्त एक्झाम सारखीच ट्रीट करा. अजिबात त्याला पूर्ण लाईफ म्हणून कन्सिडर करू नका. आणि पॅरेंट्स जर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनाही माझं हेच म्हणणं आहे की अजिबात तुम्ही तुमच्या मुलांना एक्स्ट्रा प्रेशरमध्ये त्या ठिकाणी टाकू नका. इट इज जस्ट अ पार्ट ऑफ युअर लाईफ. इट इज नॉट ॲट ऑल युअर होल लाईफ. इज दॅट क्लिअर? आय होप सगळ्यांना 5ही पॉईंट समजले असतील. आणि या ठिकाणी बाळांनो, मी तुम्हाला माझं चॅनल पण सबस्क्राईब करायला सांगतोय आणि हा जो टेलिग्राम ग्रुप तुम्हाला मी दाखवतोय याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याला पण जॉईन करा. म्हणजे तुम्हाला असेच त्या ठिकाणी ऑथेंटिक आणि नो फॉल्स क्लेम वाले व्हिडिओज बघायला मिळतील. त्यासोबतच तुमचे अपकमिंग ॲडमिशन्स असतील, स्टडी मटेरियल असेल, मी आत्तापर्यंत क्विक रिव्हिजन नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत, त्या सर्व त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील. आणि मी जे काही फ्री लेक्चर्स तुमच्यासाठी घेतो त्याच्या अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी मिळत राहतील. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्र आणि मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सो तुम्हाला नक्कीच हा प्लॅन आवडला असेल. तुम्हाला तुमच्या अपकमिंग HSC बोर्ड एक्झामिनेशनसाठी ऑल द बेस्ट. नक्कीच तुम्हाला 70/70 मार्क्स कन्फर्म मिळतील. माझ्या बेस्ट विशेस तुमच्यासोबत आहे. बाय बाय, ऑल द बेस्ट वन्स अगेन. थँक्यू.